नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनल वसुंधरामध्ये। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळपास 11 लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या गाईची लाईव्ह मिल्किंग बघणार आहोत। या व्हिडिओ दाखवण्याचा उद्देश हेच की गवळव गाय ही दूध कमी देते किंवा एकदमच कमी देते असा गैरसमज आपल्या लोकांमध्ये आणि बरेचशा लेखांमध्ये याचा उल्लेख आपल्याला आढळून येतो। पण खरंच हे गोष्ट किती सत्य आहे ही तुम्ही या व्हिडिओतून जाणून घेऊ शकता। आपला गवळव गोवंश सुद्धा हा दुधाळ गोवंश ठरू शकतो जर आपण अशा प्रकारच्या दुधाळ गायींचे संवर्धन केले आणि अशा प्रकारच्या दुधाळ वंशाच्या नंदींचे जर कळपामध्ये ठेवले तर, आणि त्याची जे संतती त्याची जे पैदास आपल्या भविष्यात मिळेल त्याच्यातून आपण दुधाळ गवळव गोवंश हा तयार करू शकतो। मागल्या काही दशकात गवळव गोवंश हा खालच्या म्हणजे मागासलेला होता। याचे कारण म्हणजे विदर्भातील अनेक लोकांनी आणि पशुपालकांनी गीर आणि संकरित, तशाच प्रकारे साहिवाल, थारपारकर अशा प्रकारच्या देशी गोवंशाचं आपल्या विदर्भात प्रचलन वाढवलं। त्याचं कारण म्हणजे दूध उत्पादन। पण दूध उत्पादनाबरोबरच तो दूध उत्पादन करून देणारा गोवंश आपल्याला किती कमी खर्चात येतो आणि किती त्याच्यावर जास्त खर्च आपल्याला होतो हे सुद्धा गणित जाणून घेणे पशुपालकांसाठी गरजेचे आहे। तर खर्चाच्या दृष्टीने जर पाहिला तर गवळव गोवंश हा कमी दूध देतो, पण त्याचा एकदम जो खुराकीवर आणि चाऱ्यावर होणारा खर्च आहे तो एकदम कमी असतो। फॅट हे 5.0च्या पेक्षा जास्त फॅट असते। तर आजची हे जे गाय आपण या व्हिडिओमध्ये बघत आहोत ही 11 लिटर दूध देत आहे। हिला वासरू देऊन जवळपास 3 ते 4 दिवस झालेले आहे। या गाईचा आपण सकाळ आणि संध्याकाळ आणि सकाळ अशा दोन्ही टाईमचा आपण इथे लाईव्ह मिल्किंगचा व्हिडिओ तुमच्या पुढे घेऊन येणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला अशा प्रकारच्या गवळव गोवंशाची क्षमता कळेल आणि आपण आपला जो विदर्भातील गवळव गोवंश आहे ज्याचं श्रीकृष्ण काळात सुद्धा आपण उल्लेख आढळतो तो वाचवण्यात आपल्याला यश मिळेल आणि आपल्या जे विदर्भासाठी बनलेला गवळव गोवंश आहे त्याचा आपल्या जमिनीमध्ये शेण, गोमूत्र यांचा योग्य उपयोग होईल आणि आपली जमीन आणि गोवंश आणि आपले आरोग्य हे सांभाळल्या जाईल। 3 ते 4 लिटर सरासरी दूध देणाऱ्या गवळव गाई विदर्भाच्या या वर्धा जिल्ह्यामध्ये आपल्याला आढळून येतात। पण वाढतं माणसाची जे अपेक्षा आहे हे नेहमी वाढती असते। जर 20 लिटरसुद्धा दूध देणारी गाय असली तरी ती एक दिवस आपल्याला परवडत नाही। याचं कारण म्हणजे आपलं शोषण करण्याची जी आपली प्रवृत्ती झालेली आहे। तर जे आपल्याला या गवळव गाईमधून 20 लिटर 25 लिटरची अपेक्षा आपण करू नये। जी आता जवळपास 10 लिटरसुद्धा जर गायीनं दूध दिलं तर ते एका शेतकऱ्याचा दररोजचं उत्पन्न हे आपण त्यातून काढू शकतो आणि आपल्या शेतीसाठी लागणारा जो सेंद्रिय खत आहे ते सुद्धा वर्षाला आपल्याला त्याच्यातून अधिक उत्पन्न म्हणून आपल्याला ते पाहता येईल। तर ही व्हिडिओमध्ये जे आपण आता बाल्टीमध्ये दूध काढत आहे ही बाल्टी जवळपास 6.5 लिटरची बाल्टी आहे। तर त्याच्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की या गाईची दूध क्षमता किती आहे। जर अशा प्रकारच्या दुधाळ गोवंशाचं जर आपण वंश योग्यरित्या सांभाळ केला आणि त्यांच्या खुराकाचं व्यवस्थापन जसं आपण जर्सी आणि संकरित
गायींचं व्यवस्थापन खुराकाचं करतो तशा प्रकारे जर केलं तर नक्कीच आपला गोवंशसुद्धा आपल्याला चांगला प्रकारचं आणि योग्य गुणवत्तेचं जे दूध आहे जे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक राहील अशा प्रकारचं दूध आपल्याला मिळून देईल. आणि जरी ते संकरितच्या तुलनेत कमी असलं पण ते एक अमृतासारखं काम करते. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. या व्हिडिओचा दुसरा पार्ट जो आहे लवकरच आपल्या चॅनलवर येईल. तोपर्यंत बघत राहा वसुंधरा. धन्यवाद.